काल 9 ऑगस्ट क्रांती दिनी पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मेळावा मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात आला होता। परंतु या मराठा संघटनेच्या आंदोलनाला पुणे व औरंगाबाद येथे हिंसक वळण लागले। त्या हिंसक वळणामुळे मराठा आरक्षण प्रश्नी काम करणाऱ्या समन्वयकांनी हा जो दंगा झाला, हा दंगा कोणत्याही मराठा समाजाच्या माणसांनी केला नसून हा प्रामुख्याने बाहेरच्या माणसांनी केला आहे असा एक संदर्भ दिला आहे। त्याचबरोबर इथून पुढे आंदोलन हे प्रामुख्याने रस्त्यावर होणार नाही, ते 15 ऑगस्टला चूलबंद आंदोलन करण्यात येणार आहे। आपल्याबरोबर आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक दिलीप देसाई साहेब। अखंड महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विविध मार्गाने ठिय्या आंदोलन असो, मोर्चा असो, बंद असो, असे विविध प्रकारच्या आंदोलनाची आमची पार्श्वभूमी आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ झाली, तोडफोड झाली, परंतु राज्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या या करवीर नगरीमध्ये सर्व जाती धर्माच्या सगळ्या समन्वयकांनी आमच्याशी संपर्क साधून कालचा बंद यशस्वी पार पाडला। यामध्ये साधा दगडही फेकला गेला नाही, कारण कोल्हापूरतल्या सर्व सकल मराठा समाजानं कोणतीही बाहेरची शक्ती इथं येऊन तोडफोड करेल याचा बंदोबस्त केला होता। याच पद्धतीनं काल आम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरकारकडनं काही ना काहीतरी आम्हाला याचं आश्वासन मिळेल अपेक्षा होती, परंतु या सरकारनं कोणत्याही प्रकारचे या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळं काल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी ठोस मागणी केलेली आहे। त्याचं कारण मुख्यमंत्री हे मुख्यमंत्रीपद असक्षम आहेत, त्यामुळं त्यांच्या मागे कार्याकरिता कोण आहे हे शोधणं आवश्यक आहे। आज आम्ही या स्थितीवर आलेलो आहे की शांततेच्या मार्गानं हे आंदोलन, ठिय्या आंदोलन हे कायमस्वरूपी 24 तास चालू राहणार आहे। याचं पुढचं पाऊल म्हणजे आम्ही अनेक ग्रामपंचायती, विविध जिल्हा परिषद सदस्य हे एक दिवस इथं उपोषणाला बसणार आहेत। त्यामुळं हे सरकार जोपर्यंत विशेष अधिवेशन बोलत नाही, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत चर्चा करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आमचं सुरूच राहणार आहे। सकल मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये काही व्यक्ती व्यत्यय आणतायत, मुद्दाम होऊन जाळपोळ करतायत, त्यांना रोखण्याचं काम हे पोलिसांचं आहे। ते कोण करतंय हे शोधण्याचं काम ही पोलिसांचं आहे, आम्हा आंदोलकांचं नाही। त्यामुळं मी अखंड महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका। ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय शांततेनं आंदोलन चालू आहे, त्याच पद्धतीनं अखंड महाराष्ट्रात हे आंदोलन सुरू व्हावं असं आम्ही सर्व जिल्ह्याच्या समन्वयकांशी चर्चा करून सांगितलेलं आहे। या सरकारला लंबवायचं असेल तर शांततेच्या मार्गानंच त्यांना आपण जागेवर आणलं पाहिजे। जर आपण हिंसा केली, दाळपोळ केली, दंगल केली तर हेच आपल्या तरुणांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अडकवतील आणि नंतर मात्र ज्यावर आरक्षण मिळेल त्यावेळेला गुन्हे दाखल असल्यामुळं, शिक्षा ठरल्यामुळं त्या आरक्षणाचा तरुणांना कोणताही उपयोग होणार नाही। माझी कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे की आपण जितकं शांततेत हे आंदोलन पूर्ण करेल तितका या शासनाला घाम फुटणार आहे, हे मात्र नक्की। कॅमेरामॅन रोहित सुरेशसह संदीप बिडकर, लाईव्ह मराठी, कोल्हापूर।